गर्भातच बाळाचा मृत्यू, तरीही 19 तास गर्भातच ठेवलं. परळीच्या खासगी रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप आहे. बीडच्या परळीतील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप महिलेच्या पतीनं केलाय. त्याचबरोबर या हृदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता या गरोदर मातेच्या पोटात तब्बल 19 तास मृतभ्रूण ठेवल्याचा प्रकार समोर आला. या डॉक्टरच्या हलगर्जीनं बाळ तर दगावलंच, पण त्यानंतर बाळाच्या मातेचीही प्रचंड हेळसांड करून तिच्या जीवाशी खेळ झाला. या प्रकरणी संबंधित डॉक्टर विरोधात आता जिल्हा शल्यचिकित्सक परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. प्रेग्नन्सीमध्ये 8-8.5 महिने झालं. कल्पना मॅडम गिट्टे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. चालू असताना 23 तारखेला रोजी माझ्या थोडं पत्नीच्या पोटात थोडं दुखायला लागल्यानंतर तिनं तात्काळ मॅडमला फोन केला की मॅडम असं दुखतंय म्हणून. तर मॅडम सांगितलं की बाबा तुम्ही या इकडे. मग आम्ही गेल्यानंतर मॅडमनं काही चेकअप केलं नाही, काही सोनोग्राफी केली नाही, काही डोके चेक केले नाही. 3 तास सलाईन लावल्यानंतर 3 तासानंतर की सोनोग्राफी चेकअप केली. त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे. मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी.